नमस्कार मंडळी. आज आपण आलो आहोत दुमुखी हनुमान मंदिराचे दर्शन घेण्यासाठी. हो, बरोबर ऐकलं, दुमुखी हनुमान मंदिर कोल्हापुरामध्ये जुना बडवार पेठेमध्ये पंचगंगा मार्गावरती हनुमंताचे छोटेसे मंदिर आहे. पण कागदोपत्री इतिहासामध्ये हे मंदिर साधारणपणे 200 वर्ष जुने आहे. पुढे जाता आपल्याला कौलारू घरासारखे मंदिर दिसते. मंदिराचे संपूर्ण बांधकाम श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी केलेले आहे. मंदिराचे संपूर्ण बांधकाम हे लाकडी असून हा मंडप खूप रेखीव आहे. या लाकडी मंडपाचा कालावधी देखील सुमारे 150 वर्ष असावा असे आम्हाला पुजाऱ्यांनी सांगितले. गर्भगृहामध्ये हनुमंताची साधारण 4 फूट उंचीची मूर्ती आहे. मूर्ती खूप सुरेख असून मूर्ती स्वयंभू आहे. हनुमंताच्या मंदिरामध्ये स्वयंभू शिवलिंग देखील आहे. मंदिरामध्ये हनुमंताचे पितळी मुखवटा देखील ठेवला आहे. मूर्तीचे दुसरे मुखाचे दर्शन घेण्यासाठी मागे आरसा लावला आहे. तेथील पूजा ही नाईक परिवाराकडे असते. त्यांची 8वी पिढी हे हनुमंताची पूजा करत आहे. त्यांनी आम्हाला एक गोष्ट सांगितली की दरवर्षी हनुमंताच्या मूर्तीच्या उंचीमध्ये वाढ होते व त्याचा पुरावा म्हणजे मागील आरसा. हा मागील मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी हा व्यवस्थित लावावा लागतो. पुजाऱ्यांच्या मते हे महाराष्ट्रामध्ये एकमेव दुमुखी हनुमान मंदिर असावे. तर ही होती दुमुखी हनुमान मंदिराची माहिती. व्हिडिओ आपल्याला कसा वाटला जरूर सांगा. नमस्कार. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशाच दुर्लभ माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो.